नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। जे तुम्हाला आता खरं तर विधान भवनामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जायंट किलर म्हणून म्हटलं जातंय, कारण की जे कायमस्वरूपी निवडून यायचे जे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते बाळासाहेब थोरात, त्यांचा तुम्ही पराभव करून आज विधान भवनात येत आहे। काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया? नाही, आज निश्चितच ज्या जनतेने माझ्या संगमनेरच्या परिवर्तनाचा निर्धार व्यक्त केला होता आणि तो व्यक्त करताना जो विश्वास माझ्यावर टाकला आहे, तालुक्यामध्ये ज्या विकासासाठी, पाण्याच्या प्रश्नासाठी असेल, आरोग्याच्या प्रश्नासाठी असेल, बेरोजगार युवकांच्या प्रश्नासाठी असेल, त्यांचा प्रतिनिधी म्हणून इथं येतोय, त्याचा निश्चित मला बी आनंद आहे। आणि माझ्या मतदारसंघातील ज्या मतदारांनी मला मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं त्यांना सुद्धा आज त्यांचा सन्मान आहे। याच्या अगोदर अनेक वेळा अधिवेशनामध्ये आला असाल, व्हिजिटिंग पास घेऊन आला असाल किंवा कार्यकर्ता म्हणून एक आला असाल, परंतु आज आमदार म्हणून आलेला नाही। यापूर्वी मी बऱ्याच वेळेस आलो आहे, परंतु ज्यावेळेस आलो त्यावेळेस खूप कसरत करावी लागली। आतमध्ये येताना आज सिक्युरिटी असती, प्रत्येकाला लिमिटेड पासेस असतात, त्याचा एक मला सुद्धा अनुभव आला। यापूर्वी बऱ्याच वेळेसून 4-4, 5-5 तास इथं थांबलो आहे, परंतु आज ज्यावेळेस गाडीतून उतरल्यानंतर ज्या पद्धतीने इथल्या सर्वांनी म्हणा, तुमच्या माध्यमांमधून म्हणा, अधिकारी म्हणा, सर्व कर्मचारी म्हणा, सगळ्यांकडून ज्या पद्धतीने माझं स्वागत केलं गेलं, निश्चितच त्यामुळं मला असं वाटतंय का माझ्या आज तालुक्यातील सर्व जनतेचं मान कुठंतरी एक त्यांना अभिमान वाटला असेल का आपण घेतलेला निर्णय अतिशय योग्य निर्णय। 9 वेळा जे आमदार होते त्यांना पराभूत केले आहेत, कुठेतरी तुमच्यावरती देखील जबाबदारीचं ओझं असणार आहे, तुमच्यावरती देखील मोठं प्रेशर असणार आहे, ते कसं पार पाडणार? नाही, आज ह्या जबाबदारी जी म्हटल्या जाते, तर यापूर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा काम केलं आहे, त्यामुळे अजितदादांचे माझे व्यक्तिगत चांगले संबंध आहे। देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर भारतीय जनता पार्टीचा विधानसभा निवडणूक प्रमुख काम केल्यामुळे तिथं सुद्धा माझे त्यांच्यावर संबंध आणि आज ज्यांनी मला संधी दिली, माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला एकनाथ शिंदे साहेब, त्या पक्षाचा मी आमदार आहे, त्यामुळं निश्चित मला भविष्यामध्ये जरी जबाबदारी मोठी वाटत असली तरी हे तिन्ही नेते आणि आमचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे सर्व तालुक्यातील विकास कामासाठी, निधीसाठी मला कुठल्याही प्रकारची कमी पडणार नाही याची मला खात्री। जबाबदारी मोठी असली तरी ती जबाबदारी मी पेलून पुढील 5 वर्षामध्ये संगमनेर तालुक्यात जे 40 वर्षामध्ये कामं झाले नाही ते पुढील 5 वर्षामध्ये मी करून जनतेला जो विश्वास जनतेने माझ्यावर टाकला होता त्यात मी नक्की यशस्वी होईल। धन्यवाद। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। आपण पाहतोय की नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ जे आहेत या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि जनतेने माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे, ती जबाबदारी मी नक्की पार पाडेन, अशी प्रतिक्रिया जी आहे ती अमोल खताळ यांनी दिलेली आहे। कॅमेरामन अमित चिगवनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।